हालेलुया. सो प्रियांनो, तुम्हाला प्रत्येकांचं प्रभू येशूच्या नावामध्ये मी स्वागत करतो आणि तुम्हाला प्रत्येकांना शालोम, की प्रभूची शांती, प्रभूचा आनंद तुमच्या जीवनामध्ये प्रभू प्रदान करो. शालोम या शब्दाचा अर्थ आहे प्रभूची शांती तुम्हाला मिळो, प्रभूची शांती तुम्हाला प्राप्त हो. आज आम्ही 2025 या वर्षाच्या या शेवटच्या महिन्यातील या पहिल्या रविवारी आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि प्रभूच्या पवित्र वचनातून आम्ही अशा एका महत्त्वपूर्ण वचनाला आम्ही ऐकणार आहोत. अशा भागाला आम्ही अभ्यासणार आहोत की या वचनाला आम्ही अनेक वेळेस आम्ही प्रभुभोजनाच्या विधीच्या वेळेस आम्ही वाचतो किंवा आम्ही या वेळामध्ये याचं स्मरण करतो किंवा या गोष्टी आम्ही अभ्यासामध्ये आम्ही आणतो. परंतु प्रियांनो, आज प्रभू एका महत्त्वपूर्ण अशा विषयाला अनुसरून प्रभू आपल्या प्रत्येकांशी बोलू इच्छित आहे. आम्ही ऐकायला तयार आहोत. सर्वजण तयार आहात? मी विनंती करेल की आपले मोबाईल आम्ही सायलेंट मोडवरती टाकूया, कारण प्रभूचं वचन आमच्यासाठी प्रभूचा निरोप आहे. प्रभूचं वचन आमच्यासाठी त्याचा मानना आहे की जो स्वर्गीय मानना ज्या वेळामध्ये तो आम्हाला प्रदान करतो, आमची आत्मिक तहान आणि भूक त्या आत्मिक मानण्याच्या द्वारे तो आमच्या जीवनामध्ये प्रदान करत असतो. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी मी वाजूयात. थँक्यू लॉर्ड. सो आजच्या या वेळामध्ये पवित्र शास्त्रातून एक वचन आम्ही वाचणार आहोत आणि जे वचन आहे नवीन करारामध्ये 1 कोरिंथियाचा अध्याय 11 आणि वचन 23 ते 34 या वेळामध्ये आम्ही वाचणार आहोत. 1 Corinthians chapter 11 verse 23 to 34. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले आहे तेच मी तुम्हाला सांगितले आहे. ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्यांनी प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची ती येईपर्यंत घोषणा करीता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईन तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो. तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत आणि प्रत्येक निद्रेत आहेत. याचे कारण हेच, आपण आपल्या न्याय निवाडा केला असता तर आपल्यावर दंड उडवला नसता. ज्या अर्थी आपल्यावर दंड उडवला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे. अशा हेतूने की जगाच्या बरोबर आपल्याला दंडाज्ञा होऊ नये. म्हणून माझ्या बंधूंनो, तुम्ही भोजनात एकत्र जमता तेव्हा एकमेकांची वाट पहा. कोणी भुकेला असलास तर त्याने घरी या खावे. अशा हेतूने की तुमचे एकत्र जमणे दंडास कारण होऊ नये. बाकीच्या गोष्टींची व्यवस्था मी आल्यावर लावून देईल. आमेन. दया करो, हे वचन आमच्यासाठी तो आशीर्वादित करो. प्रियांनो, या वचनातील एक महत्त्वपूर्ण उद्देश आम्हाला या वचनामध्ये पाहायला मिळेल. आम्हाला करिंथच्या मंडळीसाठी लिहिलेलं हे पत्र आहे आणि हे पत्र लिहिणारा पौल आहे. पत्र म्हटल्यानंतर उद्देशून एखाद्या व्यक्तीला असेल, गटाला असेल, एखाद्या प्रियांनो भागाला असेल की उद्देशून ते पत्र लिहिलं जातं. उद्देश असतो आणि उद्देश ठेवून प्रियांनो एखाद्या ज्या वेळामध्ये आम्ही एखाद्या मंत्र्याला जर आम्हाला पत्र लिहायचं तर आम्ही त्या मंत्र्याच्या नावानिशी आम्ही पत्र लिहितो. बरोबर आहे की त्या व्यक्तीला ते पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये अशा गोष्टी आहेत की त्या पत्रातून त्याला तो निरोप प्राप्त होतो. आज करिंथच्या मंडळीला या पत्रातून पौलाने जे महत्वपूर्ण अशी शिकवण दिलेली आहे त्याच शिकवणीला आज प्रभू आम्हाला प्रत्येकांना देऊ करत आहे. जो पौल आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं की पौल म्हणतो की मी परराष्ट्रीयांचा मी कोण आहे? प्रेषित आहे. आणि आम्ही प्रत्येक जण परराष्ट्रीय आहोत. हालेलुया.
परंतु प्रियांनो, जरी आम्ही परराष्ट्रीय आहोत, परंतु ज्या वेळामध्ये येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आम्ही एकत्रित होतो, आम्ही सुद्धा प्रियांनो त्या 12 वंशजांपैकी आम्ही सुद्धा यहुदी बनतो. हालेलुया. सो प्रियांनो, आम्हाला प्रत्येकांना ही संधी मिळण्यासाठी परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एका पुत्राचं बलिदान त्या वधस्तंभावरती केलं. आणि ते बलिदान प्रियांनो प्रत्येक व्यक्तीसाठी आहे की जो कोणी येशू ख्रिस्तावरती विश्वास करतो, त्या प्रत्येकांना तारण मिळावं, हा त्यामागचा उद्देश आहे. आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियांनो जे बलिदान दिलेलं आहे, ते बलिदान मोजक्या लोकांसाठी त्याने त्या वधस्तंभावरती दिलेलं नाहीये. ते बलिदान त्याने जगातील प्रत्येक मनुष्यासाठी त्याने दिलेलं आहे. हालेलुया. जगाच्या सुरुवातीपासून तर अंतापर्यंत प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने एकदाच आपलं अर्पण त्या वधस्तंभावरती केलं. आणि परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही त्या सुवार्थेवरती विश्वास ठेवला, जी सुवार्थ आम्हाला कळाली. आणि ती सुवार्थ काय आहे? येशू प्रभू आहे. ती सुवार्ता काय आहे की आम्हा प्रत्येकाने हा विश्वास केला की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी या जगामध्ये आला, तो मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला आणि स्वर्गामध्ये घेण्यात आला आणि पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आम्ही प्रत्येक जण आपल्या मुखाने कबूल करतो की येशू प्रभू आहे. आपल्या अंतःकरणामध्ये आम्ही विश्वास करतो की पित्याचा तो एकुलता एक पुत्र आहे. आणि जो कोणी या सुवार्थेवरती विश्वास करतो, त्या प्रत्येकांचं तारण होतं. आम्हाला प्रत्येकांना तारण मिळण्यासाठीच परमेश्वराने आपल्या एकुलत्या एका पुत्राचं बलिदान त्या वधस्तंभावरती दिलं. आणि आज आम्ही प्रियांनो या प्रभोजनाच्या पवित्र अशा विधीमध्ये आम्ही एकत्रित जाण्या अगोदर प्रभू त्याच्या वचनाला आज आम्हाला प्रत्येकांना तो देऊ करत आहे. हालेलुया. आपण प्रभोजनाच्या विधीमध्ये सामील होणार असाल किंवा सामील होणार नसाल, तरी प्रत्येक व्यक्तीसाठी प्रियांनो हा संदेश, हे वचन महत्वाचं आहे. हालेलुया. कारण या वचनामध्ये आम्हाला अशा गोष्टी लक्षात येतील, अशा गोष्टी आम्हाला समजतील की प्रियांनो यातून अनेक अशा गोष्टी आम्ही आज स्मरण करणार आहोत, अनेक गोष्टी आम्ही आठवण करणार आहोत. आणि हा आठवणीचा किंवा स्मरण उत्सव काळ याला म्हणल्या जाईल. हालेलुया. आम्ही कोणाचं स्मरण करतो? प्रभोजनाचा विधी ज्या वेळामध्ये आम्ही घेण्यासाठी एकत्रित येतो, त्या वेळामध्ये आम्ही कोणाचं स्मरण करतो, कोणाची आठवण आम्ही करतो? येशूच्या बलिदानाची, त्याच्या अर्पणाची, त्याच्या मरणाची, त्याच्या पुनरुत्थानाची आणि त्याच्या दुसऱ्या आगमनाची. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. सो प्रियांनो, आम्हाला प्रत्येकांना त्याने तारण विधित केलेलं आहे. आज जगामध्ये हजारो, लाखो, करोडो लोक आहेत ज्यांच्यापर्यंत प्रियांनो अजूनही येशू पोहोचलेला नाहीये, ज्यांच्यापर्यंत प्रियांनो अजूनही सुवार्ता पोहोचलेली नाहीये. परंतु प्रियांनो आम्हाला प्रत्येकांना सुवार्ता कळाली आणि त्या सुवार्तेवरती आम्ही प्रत्येकाने विश्वास केला. हालेलुया. आम्ही या गोष्टीवरती विश्वास करून कदाचित या ठिकाणामध्ये आलो असो की तुम्हाला आरोग्य देईल, माझ्या समस्यातून मोकळीकता देईल. प्रियांनो ती सुवार्ता नाहीये, ती आमची गरज आहे. परंतु प्रियांनो आमची सर्वात महत्त्वपूर्ण आवश्यकता जी आहे, जगातील प्रत्येक व्यक्तीची जी महत्त्वपूर्ण आवश्यकता आहे, ते म्हणजे तारण आहे. हालेलुया. या महाभयंकर रोगातून, या महाभयंकर मारीतून प्रियांनो प्रत्येकांना मोकळीकता मिळावी, ही परमेश्वराची, त्या प्रभूची इच्छा आहे. आणि म्हणून प्रियांनो जगातील प्रत्येक व्यक्तीला या तारणाची, प्रभू येशू ख्रिस्ताकडून प्राप्त होणाऱ्या तारणाची गरज आहे. आणि हे तारण आम्हाला प्रत्येकांना मिळालेलं आहे. हालेलुया. आम्हाला मिळालं की नाही तारण? हालेलुया. ते तारण आम्हाला मिळाल्यानंतर प्रियांनो आम्हाला प्रत्येकांना जो वाटा मिळणार होता, तो वाटा प्रियांनो नरकाच्या अग्नीचा वाटा आम्हाला प्रत्येकांना मिळणार होता. परंतु प्रियांनो तो वाटा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःकडनं प्रियांनो त्याने घेतला आणि त्याच्याकडे असलेलं जीवन त्याने आम्हाला प्रदान केलं. आमच्या ठाई असलेला मृत्यू त्याने स्वतः घेतला आणि त्याच्याकडे असलेलं सार्वकालिक जीवन त्याने त्याच्या लोकांना, विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याने प्रदान केला. हालेलुया. सो प्रियांनो, आम्ही प्रत्येक जण तारण पावलेले लोक आहोत. आम्ही प्रत्येक जण त्याच्या रक्ताच्या द्वारे शुद्ध आणि पवित्र केलेले, त्याचे निष्कलंक असे प्रियांनो आम्ही लेकरं त्याचे बनलेले आहोत. आणि प्रियांनो त्याने आम्हाला शुद्ध आणि पवित्र केलेले असताना आताचा जो वेळ आहे, हा जो काळ आहे प्रियांनो, हा त्याच्या स्मरणाचा काळ आहे, त्याला आठवण करण्याचा हा काळ आहे, ही वेळ आहे. आम्ही पवित्र शास्त्रातील या वचनामध्ये परत एकदा आम्ही वचन 23 ते 25 आम्ही वाचूयात. सेम चॅप्टर
1 Corinthians chapter 11 verse 23 to 25. कारण पहिले करिंथ 11 अध्याय वचन 23 ते 25 आम्ही परत एकदा वाचूयात. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडिली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. हालेलुया. प्रियानो, या ठिकाणामध्ये जो पौल आहे तो पौल प्रभू येशू ख्रिस्ताने जे प्रभू भोजन घेतलं, शेवटलं भोजन जे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांबरोबर केलं, या गोष्टीचं तो स्मरण करत आहे. प्रियानो, आम्हाला ते सौभाग्य मिळालं, आम्हाला ती संधी मिळाली की ज्या माढीवरती प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटचं भोजन केलं. आम्ही त्या गोष्टी त्या ठिकाणामध्ये अनुभवल्या की तीच ती माडीवरची खोली की ज्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटलं भोजन केलं, आणि तीच ती माडीची खोली की ज्या माडीमध्ये, त्या खोलीमध्ये जे शिष्य, जे प्रेषित एकत्रित आले होते, त्यांच्यावरती पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या खोलीमध्ये आपल्या शिष्यांसमवेत हे शेवटलं भोजन त्याने केलं. हे शेवटलं भोजन आम्हाला अनेक गोष्टीची आठवण करून देतं. ही आठवण आमच्या प्रत्येकांसाठी प्रियांनो त्याच्या महान बलिदानाची आठवण, त्याच्या पुनरुत्थानाची प्रियांनो आठवण करण्याची ही वेळ आहे. त्याच्या मरणाची, त्याच्या बलिदानाची, महान बलिदानाची, त्याच्या पुनरुत्थानाची आठवण करण्याची ही वेळ आहे. तो आमच्यासाठी केवळ मारला गेला नाही. जगातला प्रत्येक व्यक्ती मरतो, परंतु प्रियांनो जगातला व्यक्ती मेल्यानंतर तो पुनरुत्थित होत नाही. परंतु माझा प्रभू येशू ख्रिस्त तो स्वतःहून मरण पावला आणि स्वतःहून तो पुनरुत्थित झाला. हालेलुया, हालेलुया. कारण प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जो उद्गार त्याने काढला की हे पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, त्याने आपला आत्मा स्वतः पित्याच्या हवाली त्याने केला. तो मारला गेला नाही, तर त्याने स्वतः मरण त्याने स्वीकारलं, स्वतः त्याने आपला आत्मा पित्याकडे सोपवून दिला. आणि म्हणून प्रियानो, प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्ही पाहत असताना त्याच्या महान बलिदानाची आणि त्याच्या पुनरुत्थानाची आम्ही आठवण करत आहोत. जसं आम्ही पवित्र शास्त्रात पाहतो की तो मरण पावल्यानंतर तो 3 दिवसापर्यंत कुठे गेला? तो अधोलोकांमध्ये गेला. जसं आम्ही पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तो 3 दिवसापर्यंत तो अधोलोकांमध्ये गेला. नोहाच्या काळामध्ये ज्यांनी परमेश्वरावरती विश्वास केला नाही, अशांना सुवार्ता सांगण्यासाठी तो त्या ठिकाणामध्ये तो गेला. त्यांना सुद्धा संधी त्याने दिली. हालेलुया. जर अधोलोकातील आत्म्यांबद्दल इतकी कळकळ, इतकी काळजी जर परमेश्वराला आहे, तर आम्ही जिवंत आहोत. आम्ही जिवंत आहोत. आमची काळजी आमच्यासाठी प्रियानो त्याची किती आतुरता असेल. जर त्या नोहाच्या काळातील आत्म्यांबद्दल परमेश्वराला इतका कळवळा आहे, तर आम्ही जिवंत आहोत प्रियानो. आणि हा विचार आम्ही कधीच करू शकत नाही बरं का, आणि करूही नाही की जर प्रभू येशू ख्रिस्त त्या अधोलोकातील त्या आत्म्यांसाठी जर प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सुवार्ता सांगण्यासाठी गेला, त्यांना संधी मिळण्यासाठी गेला, तर आम्ही मेल्यानंतर आम्हाला सुद्धा सांगण्यासाठी तो येईल नाही. आम्ही जिवंत असताना त्याने आम्हाला संधी दिलेली आहे. हालेलुया. तो वेळ फक्त त्या लोकांसाठी होता, त्या आत्म्यांसाठी होता. आता आम्हाला वेळ आहे, आता आम्हाला संधी आहे, आणि या संधीमध्येच आम्ही आमचं तारण प्राप्त करून घ्यावं. कारण ही संधी आमच्या जीवनातून कधी निघून जाईल आणि आमचं तारण आमच्यापासून कधी निघून जाईल आम्हाला माहिती नाही. म्हणून प्रियांनो, आत्ताच वेळ आहे, आत्ताच वेळ आहे, आत्ताच संधी आहे. आम्ही संधी साधून घेतलीच पाहिजे. आणि या ठिकाणामध्ये अनेक जण आहे की ज्यांनी ही संधी साधलेली आहे. आणखी जर कोणी बाकी असाल, तुम्हाला ही संधी, तारणाची संधी जर मिळालेली नाहीये, तर आज ती संधी तुम्ही प्राप्त करून घ्या. हालेलुया, हालेलुया. तारण येशूच्या नावामध्ये आहे, परंतु या तारणाची परिपूर्ती प्रियांनो आमच्या जीवनामध्ये त्या वेळामध्ये होते ज्या वेळामध्ये आम्ही पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये आम्ही बाप्तिस्मा घेतो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचा ज्या स्वरूपाने प्रियांनो तो मारला गेला,
गाडल्या गेला, तो पुनरुत्थित झाला. आम्ही प्रत्येक जण सुद्धा प्रियांनो या स्वरूपाने होणं गरजेचं आहे. आम्ही सुद्धा आत्मिकरित्या प्रियांनो आमचं जे शारीरिक जे पाप आहेत ते सुद्धा मारल्या जाणं गरजेचं आहे. आणि जसा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, आम्ही सुद्धा त्या पाण्यातून पुनरुत्थित होणं गरजेचं आहे. म्हणजे ती प्रत्येक कृती आमच्या बाप्तिस्माच्या द्वारे परिपूर्ण होते. आणि ही कृती होणं आवश्यक आहे. आणि ही बाप्तिस्माची विधी झाल्या वाचून प्रियांनो आमचं पूर्णपणे तारण होत नाही. हालेलुया. काही जण हाही प्रश्न करतात की मग जो त्या चोरांपैकी एक चोर होता की ज्या चोराने प्रभू येशू ख्रिस्ताकडे क्षमा मागितली, मग त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने दुसऱ्या उद्गारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला म्हणलं की मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुख लोकत असशील. मग त्याचं बाप्तिस्मा झालेलं नसताना सुद्धा तो स्वर्गामध्ये कसा गेला? प्रश्न आहे ना. याबद्दल मी अगोदरही बोललेलो आहे, परंतु काही जण आहेत की ज्यांच्या चेहऱ्यावरतीच प्रश्न मला उमटून दिसला आहे. त्याचं उत्तर हे आहे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे तो अधिकार आहे की कोणाला स्वर्गामध्ये स्वीकारायचं आणि कोणाला नाकारायचंय. त्याच्याकडे तो स्वर्गाचा स्वामी आहे. हालेलुया. स्वर्गाचा तो धनी आहे आणि त्याच्याकडे तो अधिकार आहे कोणाला स्वीकारायचं आणि कोणाला नाही स्वीकारायचं. परंतु आम्हाला आता संधी आहे की आम्ही बाप्तिस्मा, आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करून प्रियांनो आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट आम्ही स्वीकारावी. हालेलुया. 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 सो प्रियांनो, आम्ही प्रत्येक जण संधी पावलेले लोक आहोत. आम्हाला प्रत्येकांना संधी मिळालेली आहे आणि ही संधी आज जगातील अनेकांना मिळालेली नाही. आम्ही धन्य आहोत. हालेलुया. आपण प्रत्येक जण धन्य आहोत, कारण प्रियांनो आम्हाला ती संधी मिळाली. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की पित्याने आकर्षल्याशिवाय कोणीही त्याच्याकडे येत नाही. आणि आमच्यावरती ती कृपा झाली की त्याने आम्हाला आकर्षलं आणि मी त्याच्याकडे येऊ शकलो. आज जगातील अनेक लोक आहेत की ज्यांना पित्याने आणखी आकर्षलेलं नाहीये, त्यांच्यावरती आणखी ती कृपा झालेली नाहीये. वी आर ब्लेस्ड. खरंच आम्ही आशीर्वादित आहोत की ज्यांना येशू कळाला ते प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित व्यक्ती आहे. तो प्रत्येक व्यक्ती कृपा पावलेला व्यक्ती आहे. हालेलुया. जर आम्हाला आशीर्वादित आम्ही झालेला आहोत, आज जर आम्ही प्रियांनो कृपा आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळालेली आहे, तर आज आम्हाला एका गोष्टीचं स्मरण करायचंय. त्या गोष्टी आज या ठिकाणामध्ये आम्ही आठवण करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान बलिदानाचं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं आम्ही आठवण करत आहोत. प्रियांनो, एक वचन आम्ही वाचूया. इब्री लोकासपत्र याचा अध्याय 10 आणि वचन 10 मध्ये. हिब्रू चॅप्टर 10 वर्स 10. इब्री 10 आणि वचन 10 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन काय सांगतं? त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताचा एकदा झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदा झालेल्या देह अर्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या एकदा झालेल्या अर्पणाची आम्ही आठवण करतोय. प्रियानो, आम्हाला आता कुठल्या कोकऱ्याची, कुठल्याही पशु पक्ष्यांची प्रियानो आम्हाला अर्पण करण्याची आता आवश्यकता नाहीये. आमच्यासाठी एकदाच कोकरा अर्पण झाला आणि तो कोकरा परमेश्वराचा कोकरा, वधवायाचा कोकरा, वलांडणाचा कोकरा, तो आमच्या प्रत्येकांसाठी वधस्तंभावरती एकदाच अर्पण तो झालेला आहे. हालेलुया. तो एकदाच अर्पण झाला, परंतु प्रियांनो तो एकदाच अर्पण झालेला असताना आम्हाला याची आठवण ठेवणं गरजेचं आहे. आम्हाला आता कुठल्या प्रकारचं अर्पण करण्याची गरज नाहीये, कुठल्या प्रकारचं बलिदान करण्याची आवश्यकता नाहीये. म्हणजे कुठल्या कोकऱ्याचा असेल, पशुचा असेल, पक्षाचा असेल, याचं अर्पण करण्याची गरज नाही. परंतु आम्हाला आमचं स्वतःच काहीतरी अर्पण करण्याची आवश्यकता आहे. आम्हाला काय काय अर्पण करावं लागेल? शरीर, आमचं शरीर अर्पण करावं लागेल. येस, तुमच्याकडनं उत्तर ऐकायचंय मला. शरीर, आणखी जीव,
मन, विचार, आणखी आमची इच्छा. हालेलुया. या गोष्टी सुद्धा आम्हाला आमच्या प्रभूकडे अर्पण कराव्या लागतील. या गोष्टी अर्पण करण्याच्या आहेत. स्तुतीचं अर्पण हे परमेश्वराला फार प्रिय आहे. प्रार्थनेचं अर्पण हे देवाला फार प्रिय आहे आणि या गोष्टी अर्पण करण्याच्या आहेत. हालेलुया. परंतु आमच्यासाठी एकदाच बलिदान झालं आणि ते बलिदान प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं बलिदान त्या वधस्तंभावरती झालं. आमच्यासाठी प्रियानो देवाचा कोकरा त्या वधस्तंभावरती अर्पण झाला. तो एकदाच अर्पण झाला. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा नाही. रक्त बहुतेक सर्व काही शुद्ध करीत. हालेलुया. आणि ते रक्त निष्कलंक निर्दोष असं रक्त जे या जगामध्ये कोणाचंच नव्हतं, असं निष्कलंक पवित्र असं रक्त प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त त्या वधस्तंभावरती अर्पण्यात आलं. हालेलुया. सो प्रियांनो, आम्हाला आठवण ठेवण्यासाठी प्रियांनो एखाद्या गोष्टीची कल्पना करणं नव्हे. आठवण ठेवणं म्हणजे एखाद्या गोष्टीची कल्पना करणं नाही, तर ख्रिस्ताचे जीवन, ख्रिस्ताची मृत्यू, ख्रिस्ताचं पुनरुत्थान याबद्दल आठवण ठेवण्याची ही वेळ आहे. आम्ही कल्पना नाही करत. ही गोष्ट कल्पना करण्याची नाहीये. असं असेल तसं असेल ही कल्पना नाहीये. ती ऍक्च्युअल ती गोष्ट घडून गेली आहे. येस, ती गोष्ट घडून गेली आणि आमच्या प्रत्येकासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान होऊन गेलंय आणि त्याची आम्हाला आठवण ठेवायची. याचं आठवण करण्यासाठी प्रियानो त्याने त्याचं वचन दिलंय. त्याचे जे हाल झाले, त्याला ज्या महाभयंकर पीडेतून त्याला जावं लागलं, प्रियानो ती पीडा सामान्य मनुष्य मुळी सहन करू शकत नाही. ज्या वेळामध्ये आम्ही त्या खोलीमध्ये गेलो, त्या कोठडीमध्ये आम्ही गेलो, त्यांना ही गोष्ट तुम्ही विचारा. केफा नामक जो मुख्य याजक होता, प्रभू येशू ख्रिस्ताला शिक्षा देण्याच्या वेळामध्ये केफाच्या त्या घरामध्ये एक कोठडी होती आणि त्या कोठडीमध्ये कैद्यांना टाकल्या जायचं, डांबल्या जायचं. पूर्ण रात्रभर प्रभू येशू ख्रिस्त त्या कोठडीमध्ये होता. पूर्णपणे डोंगराची ती कोठडी आहे, दगडाची ती कोठडी आहे. त्या कोठडीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने किती यातना सहन केल्या असतील, कारण बाहेर सर्व त्याच चर्चा चालू आहेत. त्या ठिकाणामध्ये पेत्र सुद्धा आहे. पेत्राने सुद्धा प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताला 3 वेळेस नाकारलं. सो पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर 3.5 वर्ष होता. ज्या पेत्राने अनेक चिन्ह चमत्कार पाहिले होते, ज्या पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर प्रियानो 5,000 लोकांना भोजन देण्याचा एक मोठा अनुभव त्याने अनुभवला होता, ज्या पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला पाण्यावरती चालत असताना पाहिलं होतं, ज्या पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटलं की प्रभूची जर तुम्ही असाल तर मला तुमच्याकडे येण्याची आज्ञा करा, त्या पेत्राने सुद्धा पाण्यावरती चालण्याचं सामर्थ्य प्रभूने दिलं. त्या पेत्राने हा अनुभव केलेला असताना सुद्धा ते पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला 3 वेळेस नाकारलं. प्रियानो, तो पेत्र सुद्धा त्या ठिकाणामध्ये असेल. आम्ही त्या कोठडीमध्ये असताना प्रियानो, ज्या वेळामध्ये तिथं प्रार्थना करण्यात आली, त्या ठिकाणामधला प्रत्येक व्यक्ती प्रियानो अश्रू ढाळून रडत होता. त्या गोष्टीचा अनुभव ते त्या ठिकाणामध्ये करत होते की माझा प्रभू येशू या कोठडीमध्ये माझ्यासाठी तो या कोठडीमध्ये आला, माझ्यासाठी त्याने दुःख सहन केले, माझ्यासाठी त्याने तो इतकी दरिद्री त्याने सहन केली, इतका अपमान त्याने सहन केला की या गोष्टी केवळ माझ्या होत्या, त्या गोष्टी त्याने स्वतः सहन केल्या. प्रियानो, आम्ही त्या गोष्टी त्या ठिकाणामध्ये अनुभवल्यात. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या गोष्टी त्या ठिकाणामध्ये तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी अनुभवल्या. त्या केवळ आपल्या प्रत्येकाचे अपराध, आपल्या प्रत्येकाचे पाप या कारणाने प्रभू येशू ख्रिस्त त्या कोठडीमध्ये असताना प्रियानो त्याला किती यातना होत असतील, किती त्याला या गोष्टी सहन कराव्या लागल्या असतील. एक मनुष्य प्रियानो ज्याच्याकडे सर्व अधिकार असतील, सर्व अधिकार असताना
जर त्याला त्या गोष्टीचा अनुभव घ्यावा लागतोय, त्या अपराधीपणाचा, तो सहन नाही करू शकत, नाही करू शकणार. तो देवादिदेव आहे, तो सर्व समर्थ आहे, की ज्याच्या आधिपत्याखाली सगळ्या गोष्टी आहेत, ज्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे, ज्याच्या प्रियानुस्पर्शामध्ये सामर्थ्य आहे. तो प्रभू इतक्या गोष्टी सहन करतोय. जर त्याने एक शब्द उद्गारला असता तर काय झालं असतं, विचार करा. त्याने एक शब्द जर काढला असता, भस्म होऊन तो सगळं काही भस्म झालं असतं. परंतु त्याने असा कुठलाही उद्गार काढला नाही. उलट त्याने सगळ्या गोष्टी निमूटपणे त्याने सहन केल्या, सहन केल्या, सहन केल्या. त्या केवळ तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रियानो. कारण तो वधावायचा कोकरा म्हणूनच या जगामध्ये तो आला होता. तो पाप क्षमा मिळून देण्यासाठीच या जगामध्ये तो आला होता. तो बलिदान करण्यासाठीच या जगामध्ये तो आला होता. अनेक जण म्हणतात की जर तो देव होता तर त्यांनी स्वतःला का नाही वाचवलं. तो मुळात स्वतःला वाचवण्यासाठी आला नाही, तर इतरांना वाचवण्यासाठी, इतरांना जीवन देण्यासाठी या जगामध्ये माझा प्रभू येशू ख्रिस्त आला. हालेलुया. त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य होतं, परंतु त्या गोष्टीचा उपयोग त्याने नाही केला. पुढे त्या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. तो फार सामर्थ्य आहे, फार सामर्थ्य येतो. जसं आम्ही पाहतो, कुष्ठरोग्याला त्याने बरं केलं, आंधळ्याला सुद्धा त्याने दृष्टी प्रदान केली, लंगड्याला सुद्धा त्याने प्रियानो चालण्याचं बळ दिलं, एका कुबड्या स्त्रीला सुद्धा प्रियानो त्याने सरळ केलं, वाळलेल्या हाताच्या व्यक्तीला सुद्धा त्याने त्याचा हात पूर्णपणे बरा केला, मेलेल्या एका विधवेच्या मुलाला प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलं, याईराच्या कन्येला प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलं, मेलेल्या लाजराला प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलं. त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य होतं की नाही. त्याने लाजराला म्हणलं की लाजरा बाहेर ये. मेलेला लाजर की ज्याची दुर्गंधी सुटली असेल, प्रियानो त्या मेलेल्या लाजराला प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शब्दाने प्रियानो त्याने जिवंत केलं. त्याच्या शब्दामध्ये किती सामर्थ्य होतं. जर त्याने शब्द काढला असता तर काय झालं असतं. पण त्याने निमूटपणे प्रत्येक गोष्ट सहन केल्या. त्या केवळ तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. सो प्रियानो, आम्ही पाहूयात की त्याच्या जीवनात, त्याच्या मृत्यूची, त्याच्या पुनरुत्थानाची आठवण करण्याची ही वेळ आम्ही ह्या गोष्टीची कल्पना नाही करत. ऍक्च्युली या गोष्टी घडून गेल्यात. ज्या वेळामध्ये आम्ही त्या 14 जे प्रभू येशू ख्रिस्ताचे जे पॉइंट आहेत, की वधस्तंभ घेऊन प्रभू येशू ख्रिस्त त्या वाटेने गेला. ती वाट अशी डोंगराची वाट आहे, चढणारी वाट आहे. सामान्य माणूस सामान्यपणे चालू नाही शकत. आणि अशा परिस्थितीमध्ये की प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरावरती 39 चापकांचे फटके आहेत. त्याचं शरीर छिन्न विछिन्न झालेलं आहे. त्याच्या शरीरामधून रक्त वाहत असेल. त्याला किती वेदना होत असतील, किती त्रास त्याला होत असेल. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या खांद्यावरती प्रियानो वधस्तंभ देण्यात आला. त्या 14 स्टेशनमध्ये, 14 ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त थांबला. त्या ठिकाणामध्ये वेगवेगळे शब्द त्याने, वेगवेगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणामध्ये बोलला. प्रियानो, या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. या सगळ्या गोष्टी खरोखर घडून गेलेल्या आहेत. या काल्पनिक गोष्टीमुळेच नाहीयेत. या पूर्णपणे पवित्र शास्त्रामध्ये घडलेल्या घटना आज सुद्धा त्या प्रत्येक जागा, त्या प्रत्येक भूमी, ती प्रत्येक ठिकाण ओरडून सांगते की माझा प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये आला होता. माझा प्रभू येशू ख्रिस्त या जागेमध्ये पडला होता. माझा प्रभू येशू ख्रिस्त, त्याचं रक्त या भूमीवरती सांडलं गेलं होतं. आज सुद्धा ती जागा ओरडून सांगत आहे. ही गोष्ट ही कल्पना नाहीये. ही गोष्ट प्रत्येक घटना, प्रत्येक शब्द खरं आहे, सत्य आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सहन केल्यात. प्रियानो, याचं आठवण करण्याची ही वेळ आहे. या गोष्टी स्मरण करण्याची ही वेळ आहे.
आम्ही एक वचन वाचूयात. फिलिप्पिकरास पत्र 2 अध्याय वचन 5. फिलिप्पिकरास पत्र 2 अध्याय वचन 5 ते 6. फिलिपियन चॅप्टर 2 वर्स 5 to 6. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्यांनी मानले नाही. थँक्यू लॉर्ड. प्रियानो, या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्ही वाचलेलं आहे. परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये आम्ही पाहत आहोत की पौलाने फिलिप्पीच्या मंडळीला या पत्रातून एक अशी महत्वपूर्ण गोष्ट त्याने नमूद केलेली आहे की तो कोण होता? प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे. देवाचा तो पुत्र त्याला म्हणलेला आहे. आणि त्याला एका ठिकाणामध्ये आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की त्याला मनुष्याचा पुत्र सुद्धा म्हणलेला आहे. मनुष्याचा पुत्र कशासाठी? तर तो दाविदाचा पुत्र आहे. हालेलुया. कारण दाविदाच्या संबंधीने प्रियानो त्याला दिलेलं अभिवचन की मी तुझं राज्य, मी तुझे जे आसन आहे मी ते कायमचं स्थापिल. आणि ते कायमचं स्थापित करण्यात आलेलं आहे येशूच्या द्वारे. हालेलुया. येशूच्या द्वारे प्रियानो ते आसन कायमचं स्थापित करण्यात आलेलं आहे. परंतु या ठिकाणामध्ये जसं आम्ही वचनामध्ये आम्ही वाचत आहोत की वचन आम्हाला सांगतं की अशी जी चित्तवृत्ती येशू ख्रिस्ताच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ त्याने मानले नाही. स्वर्ग सोडून त्याने मानवीय शरीर त्याने धारण केले. ही पहिली आठवण आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. काय नव्हतं त्याच्याकडे? जर आम्ही प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जर वाचलं तर आम्हाला प्रगटीकरणाच्या पुस्तकात अशा गोष्टी स्पष्ट होतात की जो स्वर्ग आहे तो स्वर्ग, त्याच्या ज्या वाटा आहेत त्या सोन्याच्या वाटा आहेत. जे रत्न आहेत ते रत्न त्या वाटेवरती लावलेले आहेत. ज्याचा गर्व मनुष्याला आहे ना, सोन्या नाण्याचा, रत्नांचा, त्या सगळ्या गोष्टी पावली तुडवल्या जातात स्वर्गामध्ये. त्याच्यावरती चालल्या जात. हो, याचा अभिमान आम्ही करू नये. या सगळ्या गोष्टीचा अधिकार माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई आहे. हालेलुया. हालेलुया. त्याचं काहीच मोल नाहीये स्वर्गामध्ये. मोल आहे ते केवळ माझ्या प्रभूचं. हालेलुया. केवळ तो सर्व समर्थ आहे, केवळ तो सर्व शक्तिशाली आहे. प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की मनुष्याची निर्मिती, जगाची निर्मिती करण्याच्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणामध्ये उपस्थित होता. आणि म्हणून आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्याने म्हणलं की आपण आता मनुष्याची निर्मिती करू. आणि आपण या शब्दातून आम्हाला लक्षात येतं की त्या ठिकाणामध्ये दोघापेक्षा अधिक ज्या वेळामध्ये असतात त्या वेळामध्ये आपण असा शब्द बोलला जातो. हालेलुया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या त्रैक्य देवाने त्या ठिकाणामध्ये मनुष्याची निर्मिती केली. त्याच्या शब्दामध्ये, त्याच्या कृतीमध्ये, त्याच्या प्रत्येक स्पर्शामध्ये सामर्थ्य आहे. वचनात आम्हाला पाहायला मिळतं की प्रभूने आपला श्वास त्या मातीमध्ये फुंकला, त्या शरीरामध्ये फुंकला आणि ती माती जिवंत झाली. आणि तो श्वास फुंकणार कोण होता माहिती आहे? प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. त्याच्या श्वासामध्ये इतकं सामर्थ्य आहे की मेलेली माती, निर्जीव माती जिवंत होणारी आहे. हालेलुया. त्याच्या श्वासामध्ये इतकं सामर्थ्य आहे, त्याच्या स्पर्शामध्ये सामर्थ्य आहे की जी निर्जीव माती त्या मातीला जिवंतपणा प्राप्त झाला. त्या मातीला प्रभूने आपल्या हाताने घडवलंय. आम्ही त्याच्या हातची कृती आहोत. आम्हाला त्याच्या हाताने घडवलेलं आहे. हालेलुया. आम्ही कसं असावं, आम्ही कसं दिसावं हे अगोदरच ठरवलेलं आहे माझ्या प्रभूने. हालेलुया. कदाचित आपल्याला वाटत असेल की मी असा का आहे. तुमच्यासारखं जगात कोणीच नाहीये. तुम्ही जसे आहात ना, जसं तुमचा दिसणं आहे, जसे तुमचे डोळे आहेत, जसे तुमचे हात पाय आहेत, तसं जगात कोणीच नाहीये. आणि म्हणून आम्ही पाहतो की आज आधार कार्ड किंवा आपले जे हाताचे ठसे आहेत, आपल्या डोळ्यामध्ये असलेली जे आपल्या डोळ्याची जी छाप आहे, हाताच्या ठस्याची जी छाप आहे,
ती कधीही कोणासोबत मॅच करत नाही, कोणासोबतच नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा युनिक आहे, प्रत्येक व्यक्ती हा एकच कॉपी आहे, एकच आहे. त्याच्यानंतर कॉपीच नाही, त्या व्यक्तीची कॉपीच नाही आहे. यू आर ओनली वन. तुमच्यासारखं या जगात कोणीच नाहीये. हालेलुया, कोणीच नाहीये. तर विचार करा की आतापर्यंत किती लोक या जगामध्ये जन्माला आले, किती लोक मरण पावलेत, आणि आता सुद्धा किती जन्माला येणार आहेत, सध्या किती आहेत. जर परमेश्वर इतकं अद्भुत निर्माण करू शकतो, विचार करा त्याची बुद्धी किती सामर्थ्यशाली असेल, किती अगम्य असेल. तुमच्या हाताची जी ठसे आहेत ती मॅच होतात कोणाबरोबर? नाही होत. डोळ्याची जी ठसे आहेत ना ते सुद्धा मॅच नाही होत, कोणाबरोबरच नाही होत. थोडंफार आपण दिसायला सेम्युलर वाटेल, परंतु या गोष्टी कुठंच मॅच होत नाही. ही माझ्या प्रभूची सामर्थ्य आहे, ही त्याची अगम्य बुद्धी आहे. आणि म्हणून प्रियांनो, जर त्याच्यामध्ये इतकं सामर्थ्य होतं, इतक्या सगळ्या गोष्टी होता, त्या प्रभूने प्रियांनो आम्हाला प्रत्येकांना या वचनातून जी गोष्ट स्पष्ट होते की त्याच्या अशी जी चित्तवृत्ती येशू ख्रिस्ताच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असो, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. तर त्याने काय केलं? स्वर्ग सोडला, स्वर्गाचं आधिपत्य त्याने सोडलं, स्वर्गाचं सामर्थ्य स्वर्गामध्ये सोडलं, आणि या भूतलावरती येऊन त्याने मानवाचं स्वरूप त्याने धारण केलं. जे सायंटिस्ट आहे, अनेक गोष्टी रिसर्च सुद्धा झाल्यावर का पवित्र शास्त्र हे चालल्या गेलं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा, हे चालल्या गेलं. हे खरंच आहे का? या गोष्टी सुद्धा चालल्या गेल्या. अनेक स्क्रॉल की जे पवित्र शास्त्रामध्ये जे लिहिलेले आहेत ना, त्या प्रत्येक स्क्रॉल प्रियांनो अनेक ठिकाणामध्ये प्राप्त झाले. हे चालल्या गेलं. दुसरी गोष्ट की प्रभू येशू ख्रिस्ताचे जे रक्ताचे जे नमुने आहेत ते सुद्धा डीएनए टेस्ट त्याची करण्यात आले. माझे जे डीएनए असतील माझ्या आई वडिलांबरोबर ते मॅच होतील, माझे डीएनए माझ्या लेकरांबरोबर मॅच होतील. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा डीएनए ज्या वेळामध्ये त्या रक्ताचे त्यांनी सॅम्पल घेतले, विज्ञान फार प्रगत आहे. आता आपल्याला हाही विचार येईल की मग प्रभू येशू ख्रिस्ताचं जे रक्त आहे ते रक्त पूर्णपणे ते सुकलंय आणि त्यातून डीएनए कसं काय घेता येणार? विज्ञान प्रगत आहे. ही बुद्धी देणारा सुद्धा परमेश्वर आहे. त्या रक्तामध्ये ते डीएनए खऱ्या अर्थाने कसे आहेत, काय आहेत, या गोष्टी चाचपण्यात आल्या, त्याची चाचणी करण्यात आली. प्रभू येशू ख्रिस्ताचा रक्ताचा डीएनए कुठल्याही मनुष्याबरोबर मॅच झाला नाही. का? कारण त्याचा जन्म हा मूलतः पवित्र आत्म्याच्या योग्य झाला आहे. हालेलुया. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला ज्या प्रकारे उत्पत्तीच्या अध्याय 3 मध्ये परमेश्वराने सापाला काय म्हणलं, त्या सैतानाला काय म्हणलं की तुझं जे डोकं आहे स्त्रीच्या संततीच्या द्वारे ठेचल्या जाईल, तिच्या संततीच्या द्वारे, स्त्रीच्या. आणि प्रभू येशू ख्रिस्त केवळ स्त्रीची संतती आहे, स्त्री आणि पुरुषाची संतती प्रभू येशू ख्रिस्त नाहीये. हालेलुया. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तो स्वर्ग सोडून या जगामध्ये तो आला. मानवी शरीर त्याने धारण केलं, आणि मानवीय शरीर हे पापी शरीर आहे. मानवीय शरीर हे जर तुम्ही मानवी शरीरासंबंधी जर पाहिलं तर पशु पक्षी ज्या वेळामध्ये सडतात ना त्याचा वास, आणि त्यापेक्षा फार भयंकर वास मानवी शरीराचा आहे. तो सहन नाही केला जाऊ शकत, इतका भयंकर आहे. सडल्यानंतर फार भयंकर वास मनुष्याच्या शरीराचा येतो. जर तुम्ही कधी हा अनुभव केला असेल, ज्या वेळामध्ये मनुष्याचं शरीर जाळल्या जातं ना, आता काही संस्कृतीनुसार ते शरीर जाळलं जातं, त्याचा जो वास येतो तो फार भयंकर असतो. आणि सडलेलं जे शरीर आहे त्याचा सुद्धा वास फार भयंकर आहे. असं भयंकर शरीर प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः धारण केलं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी.
परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने हे शरीर स्वतःहून धारण केलेले, पित्याच्या इच्छेने परमेश्वराच्या योजनेचा हा भाग आहे. त्याने मानवीय स्वरूप त्याने धारण केलं. तो देव आहे. त्याच्या शब्दात सामर्थ्य आहे, त्याच्या बोलण्यात सामर्थ्य आहे, त्याच्या स्पर्शात सामर्थ्य आहे. इतक्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे असताना त्याने मानवीय शरीर त्याने धारण करणं, ही प्रियांनो, मानवीय शरीर धारण करूनच प्रियांनो मानवाला त्या शरीरातून मुक्तता दिली जाऊ शकते. हालेलुया. मानवाला जी मुक्तता पाहिजे, मानवाला जे सार्वकालिक जीवन पाहिजे, मानवाला, मनुष्याला प्रियांनो जे अडखळण होतंय ते शरीराकडूनच होतंय. आम्ही कुठं जे पाप मनुष्य करतो ते कशाने करतो? शरीराने करतो. आणि हे शरीरच ठेचल्या जाण्यासाठी, हे आज शरीराचं वेदना, या शरीराचं यातना व्हाव्यात, यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने शरीर, मनुष्याचं शरीर त्याने धारण केलं. मानवीय शरीर त्याने धारण केलं, त्याने स्वर्ग सोडला अनेक गोष्टीत बोलण्यासाठी. आणखी ही पहिली गोष्ट आम्हाला स्मरण करण्याची, आठवण करण्याची, ही प्रियानो स्मरण उत्सवाचा काळ हा परमेश्वराने आमच्या जीवनात दिलेला आहे. दुसरे करिंथ 8 अध्याय वचन 9 मध्ये, 2 Corinthians chapter 8 verse 9, दुसरे करिंथ 8 अध्याय वचन 9 मध्ये या ठिकाणामध्ये वचन वाचूयात. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे, तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दरिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. हालेलुया. वचन या ठिकाणामध्ये मला सांगत आहे की आपण धनवान होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त दरिद्री झाला. अनेक जण प्रियांनो या कारणाने प्रियांनो फार चिंतित असतात की माझ्याकडे समृद्धी नाहीये, माझ्याकडे मी धनवान नाहीये, माझ्या जीवनामध्ये अनेक अडचणी, मी फार पैशासाठी मला त्रास सहन करावा लागतो, मी धनवान नाहीये. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की आम्ही हे वचन जर कबूल करतो, हे वचन जर आम्ही आमच्या जीवनामध्ये रोज स्वीकारतो, पियानो प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की जे आम्ही बोलतो ना तसं घडायला लागतं. बरं का आहे असं? आम्ही जे बोलतो ते आमच्या जीवनामध्ये घडायला लागतं. आणि जर आम्ही हे वचन रोज कबूल करतो तर पियानो आमच्या जीवनामध्ये सुद्धा असंच घडायला लागेल. काय म्हणलेलं या वचनात? परत एकदा वाचूयात. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे, तुम्हाला माहित आहे, तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला, तुम्हाकरिता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. हालेलुया. प्रियांनो, जर आम्ही हे वचन रोज कबूल करतो की प्रभू तू माझ्यासाठी दरिद्री झाला, मी धनवान असण्यासाठी. हालेलुया. आता धनवान असणं म्हणजे फक्त आपल्याकडे पैसा अडका असणं म्हणजे एवढंच नाही बरं का. हालेलुया. प्रत्येकाची धनवान असण्याची व्याख्या वेगवेगळी असू शकते, परंतु एक व्याख्या ठरलेली असते ना. हालेलुया. प्रत्येकांचे विचार वेगवेगळे आहेत, प्रत्येकांची मानसिकता वेगवेगळी आहे, परंतु प्रियांनो प्रत्येक व्यक्तीचा पाहण्याचा दृष्टिकोन जरी वेगळा असला तरी प्रभूच्या दृष्टिकोनातून धनवान कोणतं असणं गरजेचं आहे. जगिक धनवान तो आम्हाला नक्कीच करेल, परंतु आत्मिक धनवान होणं फार गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. आणि हे आत्मिक धनवान केव्हा मनुष्य होतो? यस, तो आत्मिक धनवान केव्हा होतो? ज्या वेळामध्ये त्याच्याकडे आत्म्याचे फळ आहेत. हालेलुया. आत्म्याचे फळ जर आमच्याकडे नाहीये तर प्रियांनो आम्ही आत्मिक धनवान नाहीये. आणि आत्मिक धन जर आमच्याकडे आहे तर प्रियांनो आम्ही आत्मिक धनवान आहोत. आणि म्हणून प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे, परत एकदा मी ते वाचनात ही गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की प्रियांनो आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. आणि कृपेमध्ये सगळ्या गोष्टी आम्हाला मिळतात की नाही? कृपेनेच त्याचं कृपादान आम्हाला मिळतात. हालेलुया. जर पौलाने या कृपादानाबद्दल जर तुम्ही वाचाल, त्या कृपादानाचं ज्याला आपण वरदान म्हणतो, ज्याला पवित्र आत्म्याचे वरदान आपण म्हणतो किंवा त्याला कृपादान आपण म्हणतो, ती कृपादान कशाने मिळतात? प्रभूच्या कृपेनेच मिळतात. परंतु त्या कृपेच्या द्वारे पियानो आम्हाला आत्मिक धनवान होणं फार गरजेचं आहे. हालेलुया.
आत्मिक धनवान तो आम्हाला केव्हा करतो? ज्या वेळामध्ये आमच्या जीवनामध्ये एक एक त्याची कृपादान आमच्या जीवनामध्ये यायला लागतात, पवित्र आत्म्याची वरदान आमच्या जीवनामध्ये यायला लागतात. आज अनेक ख्रिस्ती लोक आहेत की प्रियानो, ते जरी जगिक स्वरूपाने प्रियानो ते धनवान असतील, परंतु आत्मिक ते दरिद्री आहेत. हालेलुया. आणि त्या कोकऱ्याच्या लग्नासाठी अशांनाच आमंत्रण असणार आहे, अशांनाच प्रवेश असणार आहे की जे आत्मिकरित्या धनवान आहेत. हालेलुया. जे आत्मिक धनवान आहेत, ज्यांच्याकडे आत्मिक वरदान असतील, आत्मिक वेगवेगळ्या प्रकारची कृपादानं असतील, प्रियांनो अशा तयार असलेल्या लोकांनाच त्या कोकऱ्याच्या लग्नामध्ये प्रियांनो आमंत्रण आहे. जे कोकऱ्याचं लग्न प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे. हालेलुया. आणि तो कोकरा कोण आहे माहिती आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आणि त्या कोकऱ्याची किंवा त्या वराची वधू कोण आहे माहिती आहे? मंडळी आहे. हालेलुया. मंडळी आहे. आणि आम्ही जर त्या मंडळीचा भाग आहोत तर आम्हाला त्या कृपादानाची वरदानं आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. जर नाही तर संधी नाहीये, संधी नाहीये. आजपासून आम्हाला तयारी करणं गरजेचं आहे, कारण आम्ही शेवटल्या काळामध्ये आहोत, शेवटल्या दिवसामध्ये आहोत आणि प्रभूचं येणं फार समीप आहे, फार समीप आहे. त्या प्रत्येक हालचाली सुरू झाल्या पूर्णपणे. ऑफिशियली तिसऱ्या मंदिराच्या उभारणीला सुद्धा फार लवकर सुरुवात होणार आहे. ऑफिशियली त्या ठिकाणामध्ये त्यांनी त्यांचे ते कोठारे तयार केलेत की ज्या कोठारांमध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या त्यांनी बनवल्यात, ठेवल्यात. ते काही दिवसांमध्येच ते मंदिर पूर्णपणे उभार करू शकतात. सगळं तंत्रज्ञान इस्रायलाकडे आहे. फार मोठं तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. फार मोठमोठ्या बिल्डिंग्स आम्ही पाहिल्यात. आपल्याकडे वर्षो लागतात काही बिल्डिंग्स उभा करायला, ते काही महिन्यामध्ये बिल्डिंग उभा करतात, मोठमोठ्या बिल्डिंग. हालेलुया. सो प्रियांनो, आम्ही प्रत्येक जण आत्मिकरित्या धनवान होणं गरजेचं आहे. त्याने आम्हाला शारीरिक किंवा जगिक धनवान या संबंधीने प्रियांनो आमची ओढ जास्त असू नये. कारण जो धनवान होऊ पाहतो तो काय होतो? लज्जित होतो. जो धनवान होऊ पाहतो तो व्यक्ती आपल्यावरती अरिष्ट सुद्धा ओढवून घेतो. हालेलुया. आणि जो धनवान होऊ पाहतो तो व्यक्ती सुद्धा फार लालची असतो, तो समाधानी होत नाही. बरोबर आहे. जगिक स्वरूपाचं धनवान मी याबद्दल बोलत आहे. हालेलुया. जर एखाद्या व्यक्तीकडे 4-5 करोड असेल ना, त्याला आणखी वाटतं की आणखी माझ्याकडे 10-15 करोड पाहिजे. ज्याच्याकडे 10-15 करोड असेल त्याला वाटतं की मी आणखी 5-50 करोड माझ्याकडे असावेत. तो समाधानी नाहीये. हालेलुया. परंतु आमच्या जीवनामध्ये आत्मिकरित्या आम्ही धनवान होणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की तो आम्हाला प्रत्येकांना तो धनवान बनवण्यासाठी तो दरिद्री म्हणून या जगामध्ये तो जन्माला आला. त्यानंतर तिसरी महत्वपूर्ण गोष्ट याची सुद्धा आम्ही आठवण करावी की प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी दरिद्री म्हणून या जगामध्ये तो जन्माला आला. तिसरी महत्वपूर्ण गोष्ट 1 पेत्र 2 अध्याय वचन 24 मध्ये, 1 Peter chapter 2 verse 24. 1 पेत्र 2:24. त्याने स्वतः आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, ह्यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की त्याने आमची प्रत्येकांचे पाप त्याने खांबावरती, त्याला वधस्तंभावरती त्याने वाहून नेले. पाप वाहून नेणं हे सोपं नाहीये. हे पाप 1-2 व्यक्तीचं नव्हतं. पाप फक्त इस्रायलाचं नव्हतं. पाप सर्व जगाचं होतं. ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त गेतसेमनी बागेमध्ये होता, ती घटना आपल्याला आठवते. गेतसेमनी बाग, प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटची प्रार्थना या गेतसेमनी बागेमध्ये केली. आणि आम्हाला तो अनुभव त्या ठिकाणामध्ये प्रभूने दिला
की त्या जैतुनाची झाड त्या ठिकाणामध्ये आहेत आणि तो खडक त्या ठिकाणामध्ये आहे. त्या खडकावरती प्रभू येशू ख्रिस्ताच्या जे घाम आहे ते घाम ज्या वेळामध्ये पडत होते ते रक्त सदृश्य घाम त्या खडकावरती पडत होते. त्याचे अश्रू हे रक्त रंजित होते आणि वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताची जी प्रार्थना पित्याकडे होती ती प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताने काय केली सांगाल कोणी मला? पित्याकडे त्याने काय प्रार्थना केली त्या गेतसेमनी बागेमध्ये? होईल तर हा प्याला मजपासून टळू दे, परंतु पित्या माझ्या इच्छेने नव्हे तर तुझ्या इच्छेने ही गोष्ट घडू दे. का बरं प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट पित्याकडे मांडली असेल? तो तर देवाचा वधाव्याचा कोकरा म्हणूनच या जगामध्ये तो आला. का बरं? त्याला वेदना सहन होणार नव्हत्या, त्याला त्रास सहन होणार नव्हता. मग का बरं प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याकडे अशी प्रार्थना केली? ओके, माणूस स्वरूप होता. आणखी का बरं त्याने अशी प्रार्थना केली असेल? भयंकर मरण होतं. ओके, आणखी यस, ओके, शास्त्रलेख पूर्ण व्हावा. ओके, आणखी पित्याची इच्छा पूर्ण व्हावी. ओके, आणखी ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती आहे त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पित्याकडे एक शब्द उद्गारतो, एलोई एलोई लामा सबक्तनी. माझ्या पित्या, हे माझ्या बापा, तू माझा त्याग का केलास? जो प्रभू येशू ख्रिस्त पित्याबरोबर त्या जगाच्या निर्मितीपासून सोबत होता, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होतं की माझा पिता माझ्यापासून त्याचं तोंड तो फिरून घेणार आहे. त्याचं एकमेव कारण माझ्यावरती पाप लादल्या जाणार आहे. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की जो पापी आहे त्या पापी व्यक्तीवरती परमेश्वर त्याला जवळ नाही करत, त्याच्या पापाला तो जवळ नाही करत, त्या व्यक्तीला तो जवळ करतो. आणि सर्व जगाचं पाप प्रभू येशू ख्रिस्तावरती लादल्या गेलं होतं. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होतं की त्या पित्यापासून मी पूर्णपणे विभक्त होणार आहे, पित्यापासून मी पूर्णपणे वेगळा होणार आहे. ती वेदना प्रभू येशू ख्रिस्ताला सहन होत नव्हती. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याकडे प्रार्थना केली की पित्या, हे बापा, हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे. कारण त्याला माहिती आहे की माझ्या पित्यापासून मी विभक्त होणे माझ्यासाठी मरण आहे. आणि जो कोणी पित्याजवळ नाही, जो कोणी प्रभू जवळ नाही, तो प्रियानो मरणामध्येच आहे. बट वी आर ब्लेस्ड पीपल की आम्ही प्रत्येक जण त्या प्रभू जवळ आहोत आणि आम्ही त्याच्या जिवंतपणाचा, त्याच्या सार्वकालिक जीवनाचा अनुभव आम्ही प्रत्येक जण रोज करत आहोत. हालेलुया. अगोदर आम्ही विभक्त होतो, अगोदर आम्ही प्रत्येक जण त्याच्यापासून दूर होतो, म्हणजे आम्ही मृत होतो, आम्ही मरणामध्ये होतो. परंतु आता आम्ही त्याच्या जवळ आहोत. म्हणून आमच्याकडे जीवन आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये मी पाहतो की त्याने आपल्या प्रत्येक मनुष्याचे त्याने पाप त्या वधस्तंभावरती त्याने वाहून नेले. ही गोष्ट आठवण करण्याची वेळ आहे. त्यानंतर यशाचं पुस्तक याचा अध्याय 53 वचन 4 ते 6 मध्ये, आयजाया चॅप्टर 53 वर्स 4 to 6, यशाया 53 वचन 4 ते 6. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पीडले असे आम्हासाठी त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला.
आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यात झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापल्या मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादले. हालेलुया. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तानं स्वच्छेने कलवरीवरील आपली जागा, आपली प्रत्येकाची जागा त्याने स्वतः घेतली. कलवरी या टेकडीवरील जे मरण आहे, हे मरण दर्शवतं अगदी हीनतेचं, अगदी तुच्छतेचं ते मरण आहे. वधस्तंभावरती भयंकर गुन्हेगाराला वधस्तंभावरती दिल्या जायचं. सामान्य गुन्हेगाराला त्या वधस्तंभावरती दिल्या जात नव्हतं. सर्वात क्रूरतेचं जर मरण कोणतं असेल तर ते वधस्तंभावरचं मरण आहे. क्रूरतेचं, त्याच्यासारखी क्रूरतेचं मरण कोणतंच नाहीये. मनुष्याला जर फाशी दिली तर तो काही काही सेकंदामध्ये तो मनुष्य मरण पावतो. त्याचा शिरच्छेद केला जातो तर काही सेकंदामध्ये तो मनुष्य मरण पावतो. त्याला जर मधोमध कापलं तर तो व्यक्ती काही मिनिटामध्ये मरण पावतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना प्रियानो या मरणाच्या यातनेला सहन करावं लागलं. परंतु प्रियानो, इतर सगळ्या मरणांपेक्षा सगळ्यात क्रूर म्हणलेलं जे मरण आहे ते वधस्तंभावरचं मरण आहे. कारण त्या व्यक्तीला मरायला साधारणरित्या 6 ते 8 तास लागतात. 6 ते 8 तास. कारण त्याच्या शरीरातलं जे रक्त आहे ते थोडं थोडं बाहेर निघतंय, थोडं थोडं बाहेर निघतंय. एकदा सर्व रक्त बाहेर निघत नाही. पूर्ण प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण दिवसभराचं ऊन आपल्या शरीरावरती घेतलं आणि तो त्या प्रहारापासून संध्याकाळपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त, पहिल्या प्रहारापासून तो 3ऱ्या प्रहारापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताने मरण सहन केलं. 6 ते 8 तासापर्यंत प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती होता. आणि सर्वात क्रूर मरण प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी वधस्तंभावरती सहन केलं. हे आम्ही स्मरण करण्याची वेळ आहे. ही आठवण करण्याची हे वेळ आहे. ही गोष्ट कल्पना करण्याची वेळ नाहीये. ही घडलेली सत्य घटना आहे. त्याने ते स्वेच्छेने आपल्या प्रत्येकाचं मरण त्याने स्वतः स्वीकारलं. प्रकटीकरण 1 अध्याय वचन 5 मध्ये, रिव्होल्यूशन चॅप्टर 1 वर्स 5, प्रकटीकरण 1 अध्याय वचन 5 मध्ये या ठिकाणामध्ये आम्ही वाचणार आहोत. आणि विश्वसनीय साक्षी, मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो, जो आपल्यावर प्रीती करीतो आणि ज्याने आपल्या रक्ताने तुम्हा आम्हाला पातकापासून मुक्त केले. हालेलुया. त्याने आपल्या प्रत्येकांना पापापासून मुक्ततेसाठी त्याने आपलं रक्त त्या वधस्तंभावरती त्याने सांडलं. जे रक्त आहे प्रियानो, ते रक्त शुद्ध आणि पवित्र रक्त आहे. सामान्य रक्त ते मुळीच नाहीये. वचन या ठिकाणामध्ये आम्ही वाचतो की तो आणि विश्वसनीय अशी साक्ष मेलेल्यामधून. परत एकदा वाचा. आणि विश्वसनीय साक्षी, मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो, जो आपल्यावर प्रीती करीतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हा आम्हाला पातकातून मुक्त केले. प्रियानो, त्याने आम्हाला प्रत्येकांना पातकातून मुक्तता केलेली आहे. आता आमच्या काही पाप नाहीये. ते रक्त आमच्यासाठी ओतण्यात आलं, ते रक्त सांडण्यात आलं. त्या रक्ताच्या द्वारेच आम्ही पूर्णपणे शुद्ध झालो. हालेलुया. याचा अर्थ हा नाहीये की आम्ही परत परत पाप करावे. तर जी मलिनता, जी अशुद्धता, जी अपवित्रता आमच्या ठाई होती, ती अपवित्रता त्याच्या रक्ताच्या द्वारे पूर्णपणे शुद्ध करण्यात आलेली आहे. आणि आपल्या मानसिकतेमध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या जीवनामध्ये असलेली जी मलिनता असेल, ती बाकीची राहिलेली मलिनता त्याच्या वचनाने पूर्णपणे शुद्ध होते. आम्हाला प्युरिफिकेशन करण्याचं काम त्याचं वचन करतं.
हालेलुया. पण सर्वात मोठी गोष्ट की त्याने मला पापाच्या मलिनतेतून, त्या पापाच्या अपराधाच्या प्रियानो मोठ्या मरणातून, त्या मृत्यूतून त्याने आम्हाला सोडलेलं आहे. त्याने सोडून दिलं आणि आम्हाला मोकळीकता दिली. त्याने आम्हाला मुक्तता दिलेली आहे, पापातून मुक्त केलं आहे. याचा आम्ही स्मरण करण्याची, आठवण करण्याची ही वेळ आहे. मत्ती वर्तमान 28 अध्याय वचन 1 ते 6 मध्ये, मॅथ्यू चॅप्टर 28 वर्स 1 to 6. शब्दानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच मगदलिया मरिया व दुसरी मरिया ह्या कबर पाहावयास आल्या. तेव्हा पहा, मोठा भूमिकंप झाला, कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला. त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली आणि तीवर तो बसला. त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले. देवदूताने त्या स्त्रियास म्हटले, तुम्ही भिवू नका. वधस्तंभावर खिळलेल्या येशूचा शोध तुम्ही करीत आहात हे मला ठाऊक आहे. तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या तो निजला होता ते हे स्थळ पहा आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यास सांगा की तो मेलेल्यातून उठला आहे. हालेलुया, हालेलुया. सो प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मृत्यूवर कायमचा त्याने विजय मिळवला. प्रभू येशू ख्रिस्त कायमचा मृत झाला नाही. हालेलुया. जसे आपले अनेक नातेवाईक असतील किंवा आपण असू, की आपण आपलं शरीर हे कायम मृत असणार आहे आणि ते शरीर काही वेळासाठी, प्रियानो, काही काळासाठी तसंच असणार आहे. आणि ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईल, त्या वेळामध्ये जे मृत पावले लोक आहेत ते जिवंत केले जाईल. ज्या वेळामध्ये आम्ही जैतून डोंगरावरती आम्ही गेलो, त्या ठिकाणामध्ये हजारो कबरा आम्हाला दिसल्या. हजारो कबरा त्या ठिकाणामध्ये आम्हाला दिसल्या आणि आम्हाला सांगण्यात आलं की ह्या ज्या कबरा आहेत, जगातल्या सगळ्यात महाग ही जागा आहे. कब्रस्तानाची ही जागा सगळ्यात महाग आहे. करोडोंमध्ये आहे, करोडोंमध्ये आहे. आणि ती कबर यासाठी ती जागा निवडली गेली की ज्या वेळामध्ये यहुदी लोकांचा हा विश्वास आहे आणि पवित्र शास्त्र सुद्धा या गोष्टीचा दुजरा देतं की जो मसीहा आहे, तो मसीहा येईल. त्या वेळामध्ये हा मसीहा याच जैतुनाच्या डोंगरावरती उतरेल आणि तो या ठिकाणामध्ये उतरल्यानंतर जे पहिले मेलेले आहेत त्या अगोदर त्याला सामोरे जातील आणि त्यानंतर तो यरुशलेममध्ये प्रवेश करेल आणि त्या ठिकाणामध्ये, त्या यरुशलेमचे जे गोल्डन डोर आहेत, त्या ठिकाणामध्ये ते दरवाजे उघडल्या जातील. ते पूर्णपणे बंद आहेत, आज सुद्धा बंद आहेत. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. तो पुनरुत्थित यासाठी झाला की त्याने आमच्या जीवनामध्ये त्याने कायमचा त्या मृत्यूवरती विजय त्याने मिळवला. सैतानाला वाटत होतं की या मृत्यूला कोणीच हरू शकणार नाही. तो सैतान हरलेला आहे. त्या मृत्यूवरती माझा प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाला, तो विजयशाली झाला आणि त्याने मृत्यूला हरवलं. हालेलुया. मृत्यूला त्याने कायमचं हरवलं आणि आम्ही प्रत्येक जण सुद्धा त्या मृत्यूला कायमचा हरवणार आहोत. ज्या वेळामध्ये आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घेऊन जाण्यासाठी येईल, तो मृत्यू सुद्धा त्या ठिकाणामध्ये नाहीसा होईल. कारण वचन सांगतं की त्या स्वर्गामध्ये मृत्यू नाही, तिथं रडणं नाही. हालेलुया. तिथं काय आहे? केवळ प्रभूची स्तुती आहे, त्याची महिमा, त्याचा गौरव, त्याची प्रशंसा आहे. स्वामी, या गोष्टीची आठवण करावी की आपल्यासाठी मृत्यूवर कायमचा प्रभू येशू ख्रिस्ताने विजय मिळवला. त्यानंतर इब्रू लोकासपत्र याचा अध्याय 7 आणि वचन 25 आणि 26 मध्ये, हिब्रू चॅप्टर 7 वर्स 25-26. ह्यामुळे ह्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे, कारण त्याच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. हालेलुया. सुप्रियानो, आमच्या प्रत्येकासाठी त्याने मुक्ततेचे काम पूर्ण करून कायमचं महायाजकाची सेवा करण्यासाठी तो स्वर्गात गेला आहे.
त्याने त्याचं काम पूर्ण केलं. मुक्ततेचं काम पूर्ण केलं की नाही? मुक्ततेचं काम प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केलं. मुक्तता मिळाली की नाही आम्हाला? कशाची मुक्तता मिळाली? आम्हाला कशाची मुक्तता मिळाली? अहो, मरणाची मुक्तता मिळाली आम्हाला, पापाची मुक्तता मिळाली आणि आम्हाला प्रत्येकांना स्वातंत्र्य मिळालं. कारण वचन आम्हाला सांगतं, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. आम्हाला सत्य समजलं. येशू ख्रिस्त सत्य आहे. ही इज ट्रूथ. येशू ख्रिस्त सत्य आहे. सत्य आम्हाला कळालं आणि त्या सत्याच्या द्वारे आम्हाला मोकळीकता मिळाली. पापातून मोकळीकता मिळाली. पापातून आम्हाला मुक्तता मिळाली. आम्हाला प्रियानो मरणातून मुक्तता मिळाली. आम्ही प्रत्येक जण स्वतंत्र करण्यात आलो. आणि आता आमचा प्रत्येकांचा महायाजक जो सेवा करण्यासाठी स्वर्गामध्ये गेलेला आहे. महायाजकाचं काम काय आहे? हालेलुया. महायाजकाचं काम की ज्या लोकांसाठी प्रियानो, ज्या वेळामध्ये यरुशलेमच्या मंदिरामध्ये लोक वेगवेगळ्या प्रकारचे बलिदान द्यायचे, अर्पण करायचे, त्या रक्ताला घेऊन ते त्या ठिकाणामध्ये ते शिंपडायचे आणि त्या व्यक्तीला पापातून मुक्तता मिळायची. आमच्यासाठी जे पवित्र रक्त आहे तो महायाजक आमच्या प्रत्येकांसाठी तो शिंपडतोय आणि आम्हाला पापातून मुक्तता मिळालेली आहे. तो सेवा करण्यासाठी स्वर्गामध्ये गेला आहे. आणि अनेक त्याची जबाबदारी आहे, महायाजकाची जबाबदारी आहे की तो एक मध्यस्थ सुद्धा आहे मनुष्यासाठी आणि देवाकडे. मनुष्याची तो मध्यस्थी करतोय देवाकडे. आणि आज आमच्यासाठी मध्यस्थी कोण करत आहे स्वर्गामध्ये? पित्याकडे प्रभू येशू ख्रिस्त. तो महायाजक आहे. आणि तो महायाजक आता ज्या वेळामध्ये तो येईल, तो महायाजकाच्या स्वरूपाने मध्यस्थी करण्यासाठी येणार नाहीये, तर तो न्याय करण्यासाठी येणार आहे. न्याय करण्यासाठी येणार आहे. आणि न्याय करण्यासाठी ज्या वेळामध्ये तो येईल, त्या वेळामध्ये दया असणार नाही, त्या वेळामध्ये कृपा असणार नाही, त्या वेळामध्ये प्रियानो क्षमा असणार नाही, त्या वेळामध्ये फक्त न्याय न्याय आणि न्याय असणार आहे. सो मी विनंती करेल की त्या न्यायाच्या आसनासमोर, त्या न्यायाच्या आसनासमोर जाण्या अगोदर आम्ही आमच्या जीवनाला शुद्ध आणि पवित्र करूयात. कारण आमचा वेळ कधी आमचा या जीवनातून संपेल, या जगातून आमचा वेळ कधी संपेल आम्हाला माहिती नाहीये. प्रभूने आत्ताच आम्हाला संधी दिलेली आहे. आम्ही स्मरण करूया की त्याने स्वर्ग सोडून मानवी शरीर त्याने धारण केलं. आम्ही स्मरण करूया, आम्ही आठवण करूया की आपण धनवान होण्यासाठी तो दरिद्री झाला. आपण आठवण करूया की त्याने माझे पाप वाहून नेले. आम्ही आठवण करूया की त्याने कल्वरीवरचं मरण स्वेच्छेने ते जागा त्याने स्वीकारली. आम्ही आठवण करूया की त्याने आम्हाला प्रत्येकांना आपल्या मुक्ततेसाठी त्याने रक्त सांडलं. आम्ही आठवण करूया की तो मृत्यूवरती कायमचा विजय तो झाला. आम्ही आठवण करूया की त्याने मुक्ततेचं काम पूर्ण करून त्याने कायमचं महायाजकाची सेवा करण्यासाठी तो स्वर्गात गेला. आम्ही आठवण करूया की तो तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकदा येणार आहे. परंतु तो येण्या अगोदर आम्हाला स्वतःची तयारी करणं गरजेचं आहे. परत एकदा त्या 10 कुमारिकांसारखी प्रियांनो ती घटना आमच्या डोळ्यासमोर आम्ही आणतो. 5 शहाण्या आणि 5 मूर्ख. ज्या शहाण्या होत्या त्यांनी आपल्या दिव्या ज्वलंत ठेवला, आपल्या कुप्यांमध्ये सुद्धा त्यांनी तेल घेतलं. परंतु ज्या मूर्ख होत्या त्यांनी फक्त दिव्यांमध्ये तेल घेतलं, परंतु त्या आपल्या सोबत कुप्या घेण्याचं ते विसरून गेल्या. आमची जमीची बाजू आमच्याकडे असली पाहिजे. आमच्या कुप्या आमच्या बरोबर असल्या पाहिजे की ज्यामध्ये तेल असेल आणि ते तेल घेऊन आम्ही आमच्या प्रभूला, आम्ही त्या वराला आम्ही सामोरे जाऊ. आमची आता ही तयारीची वेळ आहे. दिस टाइम इज प्रिपरेशन टाइम. जर आता मी तयार होत नाहीये, आता मी आमचं जर प्रिपरेशन करत नाही, आता जर आम्हाला मिळालेली संधी, या संधीचा लाभ जर आम्ही घेत नाही, तर प्रियांनो याचा हिशोब सुद्धा प्रभू आमच्याकडनं घेणार आहे. प्रभू म्हणेल की मी तुला संधी दिली होती पश्चातापी होण्याची, पाप क्षमा मिळवण्याची. ती संधी तू का जाऊ दिलीस? माझं तुझ्यावरती प्रेम आहे,
माझी तुझ्यावरती कृपा आहे, माझी तुझ्यावरती दया आहे, तू ती संधी का जाऊ दिलीस? ही संधी आज प्रभू आम्हाला देत आहे. आमची नेत्र बंद करूयात. ही संधी प्रभूने आम्हाला दिलेली आहे. ही वेळ प्रभूकडनं आम्हाला मिळालेली आहे. आम्ही पश्चातापी अंतकरणाने प्रभूकडे येऊयात. पश्चातापाची वेळ आहे. लीन दीन नम्र भावाने आम्ही त्याच्याकडे येऊयात. ही वेळ आज जगातील अनेक लोकांना मिळालेली नाहीये, परंतु ही वेळ प्रभूने तुम्हाला दिलेली आहे. दिस टाइम गिवन बाय गॉड ओनली. ही वेळ प्रभूकडून, त्या जिवंत देवाकडून आम्हाला मिळालेली आहे. आम्ही पश्चातापी होऊयात. पश्चातापी होऊयात. प्रभू राजा, आम्ही प्रत्येक जण तुझ्या चरणाजवळ येतो राजा. आम्ही तुझ्याकडे विनंती करतो, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो प्रभूची. आम्ही या गोष्टीचं स्मरण करतो, या गोष्टीचं आम्ही आठवण करतो की तू आमच्यासाठी स्वर्ग सोडून तू मानवी शरीर तू धारण केलं. आम्ही आठवण करतो की तू आमच्यासाठी धनवान, आम्हाला धनवान करण्यासाठी तू दरिद्री म्हणून या जगामध्ये जन्माला आला. आम्ही आठवण करतो की तू आमचे पाप वाहून नेलेस. आम्ही आठवण करतो राजा की स्वइच्छेने तू कलवरीवरच आमचं मरण तू स्वतः ती जागा निवडलीस. आम्ही आठवण करतो की तू आपल्या रक्ताच्या द्वारे तू आम्हाला मुक्तता दिलेली आहे. तू रक्त आमच्यासाठी सांडवलंस. तो आम्ही प्रत्येक जण आठवण करतो की तू मृत्यूवरती कायमचा विजय तू मिळवलेला आहे. आम्ही आठवण करतो राजा की तू मुक्ततेचं काम पूर्ण करून तू महायाजकाची सेवा करण्यासाठी तू स्वर्गामध्ये घेतला गेलेला आहे. प्रभू राजा, आम्हाला तू तयारीची वेळ दिलेली आहे की तो याजक म्हणून नव्हे तर तू न्यायाधीश म्हणून येणार आहे. न्यायाच्या आसनासमोर आमचा निभाव, आमचा टिकाव लागण्यासाठी आमच्यावरती दया कर. आमच्यावरती दया कर प्रभूची. आमच्यावरती कृपा कर राजा. तुझ्या दये वाचून, तुझ्या कृपे वाचून आम्ही वाचवल्या नाही जाऊ शकत. आम्ही आठवण करतो तुझ्या पवित्र निष्कलंक रक्ताची, तुझ्या बलिदानाची, तुझ्या जीवनाची, तुझ्या मृत्यूची, तुझ्या पुनरुत्थानाची, तुझ्या स्वर्गारोहणाची. तू आम्हाला प्रत्येकांना परत एकदा घेऊन जाण्यासाठी येणार आहेस राजा. आमच्या प्रत्येकांवरती दया कर. आमच्या प्रत्येकांवरती दया कर राजा. आमच्या पापांची, आमच्या अपराधांची, आमच्या चुकांची प्रभूची पुन्हा एकदा तू आम्हाला क्षमा दे राजा. क्षमा दे राजा. क्षमा दे प्रभू राजा. तुझ्या प्रत्येक लेकरांच्या अंतकरणाला तू आज हात घातलास. त्यांचं अंतकरण तू बदलवलंस. त्यांची मानसिकता, त्यांचे विचार, परमेश्वरा त्यांचं जीवन तू आज तुझ्या वचनाने तू बदलवलंस राजा. आम्ही विश्वास करतो. या सहभागितेबद्दल, या वेळेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन.